सरस्वतीच्या प्रांगणात रंगली मैफिल आमुची, आज घाई आहे आम्हाला अभिवाचनाची. संवाद साधतो प्रेमाने मनातून, विचार मांडतो मधुर शब्दातून. नमस्कार. भरारी घेण्यासाठी नुसते पंख असून चालत नाही, तर आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी आणि उच्च विचारही असावे लागतात. हे सर्व अनुभव मिळतात वाचनातून. छात्र प्रबोधन अंकांच्या विविध लेखातून शून्यातून विश्व उभारण्याची प्रेरणा मिळते. आयुष्यात भरारी घेण्याचे हे महत्व आम्ही अभिवाचनातून प्रकट करण्याचा प्रयत्न करीत आहोत. तेव्हा जनकल्याण प्रतिष्ठान संचलित सरस्वती विद्यालय कराडमधील इयत्ता 9वीचे विद्यार्थी, मी गटप्रमुख कुमारी मुग्धा प्रदीप जाधव, कुमारी गार्गी विजय जोशी, कुमारी समीक्षा मुकुंद लोहार, कुमारी साक्षी निलेश रैनाग, चिरंजीव राजवर्धन अनिल जाधव, चिरंजीव शिवेंद्र सिंह संजय शिंदे सादर करीत आहोत अभिवाचन भरारी. कधी कधी काही वाचून, पाहून, प्रेरणादायी विचार, अनुभव ऐकून मनात भावभावनांचे जणू तरंगच उठतात. त्या क्षणी ते तरंग प्रबळ होत जातात. नकळत त्या दिशेने आपले विचारचक्र फिरू लागते. लेखिकेच्या मनात उमटलेले असेच काही तरंग तुम्हाला विचार करायला, त्या दिशेने भरारी घेण्यास नक्कीच उद्युक्त करतील. छात्र प्रबोधन सौर अश्विन शके 1940 ज्ञान प्रबोधिनी कुमार विशेष मासिकातील रेणू दांडेकर लिखित ललित लेख मनातील तरंग सादर करीत आहोत. एसटीने आपण अनेक जण प्रवास करतो, मीही त्यातलीच. मला आवडतो हा प्रवास. किती नवीन माणसं भेटतात. त्या दिवशी अशीच एसटीतून प्रवास करत होते. समोर लिहिलं होतं, कमी बोला, हळू बोला, सावकाश बोला. मनात विचारचक्र सुरू झालं. एसटीत काय, पण एरवी ही ओळ अंमलात आणली तर कितीतरी प्रश्न निर्माणच होणार नाहीत. दिवसभरात आपण किती बोलतो. फोनवरचं बोलणं, एकमेकांशी झालेलं बोलणं, सामाजिक माध्यमांद्वारे झालेलं बोलणं, मनातल्या मनात बोलणं, नुसतं बोलणं आणि बोलणंच. संध्याकाळी जर आठवलं की आज दिवसभरात आपण काय काय बोललो, तर आपण काय बोललो ते आपल्याला आठवत सुद्धा नाही. कारण काय, तर काही आठवावं असं आपण काही बोलतच नाही. असं असेल तर अधिक बोलावंच कशासाठी? कधी कधी आपलं म्हणणं सिद्ध करण्यासाठी आपण खूपच मोठ्यांदा बोलतो आणि आपल्या चढ्या आवाजावर मात करण्यासाठी समोरची व्यक्ती अजून आवाज चढवते. इथेच भांडणांचे बीर रुजते. आवाज चढून कुणाला बोलतोस अशा वाक्यांना सुरुवात होते. तर कधी कधी आपण अगदी हळू आवाजात बोलतो. आपण बोलतो ते दुसऱ्याला ऐकू जाऊ नये हे कारण असू शकतं. दुसऱ्याबद्दल काही सांगायचं असेल तरी आपल्याकडून हळू बोललं जातं. पण इथे मात्र हळू बोलणं याचा वेगळाच अर्थ मला अभिप्रेत आहे. हळू बोलणं म्हणजे मृदू बोलणं, आवाजातील अहमपणाचे चढ उतार न घेता बोलणं, दुसरा दुखावेल असं न बोलणं, मी काय सांगतो ते आधी ऐक अशी वाक्याची सुरुवात स्वतःबद्दलचा आग्रह व्यक्त करणारी असते. मीपणाने बोलणं, मी स्वच्छ जाणवेने बोलणं यात फरक आहे. आता मृदू बोलण्याबरोबर सावकाशही बोलायला हवं. समोरच्याला आपल्या बरोबर आपल्यात सामावून घेण्यासाठी समोरच्याचं ऐकून घेत मध्ये मध्ये काही वेळ घेऊन बोलणं खूपच जवळीक निर्माण करतं. या सगळ्यातून एक नातं निर्माण होतं. कमी बोलताना नेमकं तेच बोलायची सवय लागते, बरोबर ना? पण या सगळ्यासाठी खूपच शक्ती लागते. नेहमी अशी काही वाक्य मी वाचते, मी थोडासा अर्थ समजतो तोच व्यावहारिक कामात मी दंग होतो. त्यांनी मला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण माझा निर्णय ठाम होता. सरांनी केलेल्या शिक्षेमागे आमच्याविषयीची कळकळ होती हे त्या अजाणत्या वयात समजलं नाही. आई बाबांचे ऐकण्याच्या मनस्थितीत मी तेव्हा नव्हतो. झालं, पाहुण्याच्या भरात मी एक मोठी चूक करून बसलो. जलतरणात करिअर करण्याचं स्वप्न पार विसरून गेले. कधी कधी आपण नकळत केलेल्या चुकीचे जे परिणाम होतात त्याचं गांभीर्य आपल्याला कळत नाही. जलतरणाचा सराव बंद झाल्यामुळे माझं वजन वाढलं. वजन कमी करण्यासाठी मी माझ्या मित्रांबरोबर शिवाजी स्टेडियम वरील मैदानावर धावण्याचा सराव करू लागलो. या सरावातून मला एक वेगळं क्षितिज खुणावं लागलं. या स्टेडियम परिसरात क्रीडा प्रबोधिनीचं नेमबाजी प्रशिक्षण केंद्र आहे. शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत इतर मित्रांसमवेत अगदी सहज मी पण नेमबाजीचा आनंद घेण्यासाठी गेलो. मला तो खेळ आवडू लागला. मी वारंवार त्या प्रशिक्षण केंद्रात जाऊ लागलो. माझ्या नकळत माझा सराव तेथील ज्येष्ठ प्रशिक्षक रमेश पुसे पाहत. नेमबाजीमधील माझी आवड, रस पाहून त्यांनी मला नेमबाजीत करिअर करण्याविषयी सुचवलं.
माझ्या आई वडिलांनी त्यास दुजोरा दिल्यामुळे तेथे मी नेमबाजीचं प्रशिक्षण घेऊ लागलो. यावेळी मात्र जलतरणाच्या बाबतीत केलेली धरसोड वृत्ती नेमबाजीच्या बाबतीत करायची नाही, पूर्वी केलेली चूक पुन्हा करायची नाही असा निश्चय करून मी नेमबाजीचा सराव गंभीरपणे करू लागलो. प्रवास सोपा नव्हता, पण आई वडिलांचं प्रोत्साहन आणि प्रशिक्षकांचं मार्गदर्शन त्याचबरोबर स्वतःच्या कठोर परिश्रमांची जोड मी दिली. त्याचं फलित म्हणजे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू बनण्याइतकी मी प्रगती केली. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये मला यश मिळत गेले. जागतिक स्तरावरील सोनेरी कामगिरी केल्यावर पदक घेण्यासाठी व्यासपीठावर उभं राहण्याचं आणि त्याही पेक्षा हे यश मिळवल्यानंतर प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिनंदन स्वीकारण्याचं भाग्य मला लाभलं. असे क्षण अनुभवताना मला नेहमीच जलतरण तलावावरील माझ्या शिक्षकांनी केलेल्या शिक्षेची आठवण येते आणि माझ्या हातून घडलेल्या चुकीची. काही वेळा चुका आणि त्यांचे परिणामी आपल्याला खूप काही शिकवले जातात, हेच खरं. मात्र स्वतःच्या चुकीचं समर्थन न करत त्यातून नवं काही शिकण्याचा प्रयत्न करायला हवा. माझ्या बाबतीत हेच घडलं. जलतरण हुकलं खरं, पण नेमबाजीच्या करिअरमध्ये सोनेरी क्षण मला अनुभवता आले. जशा नाण्याला दोन बाजू असतात, अगदी तसेच प्रत्येक यशाच्या मागे तात्पुरते अपयश येतेच. मन खचून जाते, बरोबर ना? पण अशाही परिस्थितीमध्ये जे झगडणे सोडत नाहीत तेच आयुष्यात आपल्या ध्येयाकडे भरारी घेतात आणि हो, जिंकतात सुद्धा. छात्र प्रबोधन सौर कार्तिक शक 1937, दीपावली विशेषांक 2015 यातील गिरीश कुलकर्णी लिखित यश अपयश तोलताना हा प्रेरणादायी लेख अनुभवूया. सादर कर असं बाईंनी सांगितल्यावर मी देखील त्यावर विचार करू लागायचो. वेगळ्या पद्धतीने आपल्याला तोच प्रसंग सादर करता येईल का, ते कसं दिसेल, त्यामुळे एकंदर नाटकाच्या फ्रेमवर्क मध्ये ते बसेल की ठिगळं लावल्यासारखं वाटेल, अशा प्रकारचं विचारचक्र डोक्यात सुरू होत असे. बाईंचं जरी बरोबर असलं तरी आपणही त्या प्रसंगावर केलेला विचार बाईंबरोबर शेअर करायला पाहिजे. आपल्या विचाराचं स्वातंत्र्य जपता आलं पाहिजे. त्यासाठी मला काय हवं आहे याबद्दल गाठ बसणं हे सर्वात महत्वाचं आहे. रोजचा दिवस सारखाच असला तरी प्रत्येक सूर्योदयातून नवीन कल्पना उदयास येतात. पृथ्वी तलावरील प्रत्येक जीव आपल्या स्वप्नाचा ध्यास घेत नवनवीन क्षितिजांवर भरारी घेत आहे. तर मग शालेय विद्यार्थी मागे कसे राहतील? अथांग अशा गगनात उंच उंच भरारी घेण्याचे सामर्थ्य देण्याचे काम शाळा अविरतपणे करत आहे. म्हणूनच आयुष्यरूपी कॅनव्हासवर नवनवीन चित्र काढण्यास आजचा विद्यार्थी सज्ज आहे. सौर चैत्र शके 1934 या अंकातील चित्र काढूया नवे नवे. रेषा जरी तीच ती, रंग भरूया नवे नवे, रंग जरी तेच ते, चित्र काढूया नवे नवे. कधी झुळूक होऊनी वारा दंगे, जिम्मा झाडांचा वाऱ्या संगे, पान हिंदोळे फांदी संगे, फांदीवरती झुंबड रंगे, पहारे पाखरांचे थवेच थवे. रेषा जरी तीच ती, रंग भरूया नवे नवे, रंग जरी तेच ते, चित्र काढूया नवे नवे. नाती जपण्या हॅलो म्हणूनी, तटस्थ उभे संन्यासी टॉवर, माती मागते आभाळाला, मृगापासून गंधित शॉवर, डॉट डॉटने झेलूया थेंब थेंब ते नवे नवे. रेषा जरी तीच ती, रंग भरूया नवे नवे, रंग जरी तेच ते, चित्र काढूया